महाजन साहेबांना एकतर सरकारच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन केलं याच्यासाठी की या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. मी ज्या मतदारसंघामधून येतो मला अभिमान आहे, आदर आहे. कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. पाच शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केलेली आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होते तोच दिवस आला आहे. म्हणजे की आपण बोलत आहोत कर्जमाफीबद्दल. आता सरकारच्या माध्यमातून निकष पूर्णपणे कापून काढण्यामध्ये आले आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना बऱ्याचपैकी कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन सुरू होती. दादा पवार यांनी 3 ते 4 दिवस उपोषण देखील केले आणि सरकारच्या या ठिकाणी शब्द दिला, अगदी काही दिवसामध्ये काही सांगू. या ठिकाणी कर्जमाफी शेतकऱ्यांना कधी मिळणार आणि किती मिळणार बघा. आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय, शेतकऱ्याला कसलीच अट न घालता सरसकट कर्जमाफी देणार आहोत. 2 लाख रुपये कर्जमाफी आता लाभ मिळणार आहे. बघा, कर्जमाफीवर सध्या शिक्कामोर्तब स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीला शिक्कामोर्तब केला आहे. म्हणजे की बघा, 2 लाखापेक्षा जास्त तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. परंतु बघा, जर का तुमचं कर्ज 4 लाख रुपये असेल तर 2 लाख रुपये माफी मिळणार. 2 लाख रुपये बाकी राहील असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये येत आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला देखील 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार. आता कर्जमाफी तर सरसकट करण्यामध्ये आली, पण अजून एक अट अशी आहे की सरकार यामधून बाहेर काढली जाते. मग कोणती अट आहे? याबद्दल 1000 रुपये प्रोत्साहन देखील काही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मग कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आणि कोणती शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार हे देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. स्वतःच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हणलं आहे की बघा, या ठिकाणी सरसकट कर्जमाफी करणार, निधी नेमका आणायला कुठून, त्यावरून सरकारने आता निर्णय घेतला. 2 टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, पहिल्यांदा 18 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आणि नंतर पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार. यामध्ये शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे की या ठिकाणी आता कोणते 2 दिवसानंतर कर्जमाफी होणार आहे. मग कोणते ते जिल्हे आहेत ज्यांना 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आणि कोणत्याही शेतकऱ्याला 50,000 रुपये लाभ मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला नेमकं 2 लाख रुपये मिळणार हे पाहणं आता प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं ठरेल. तर मग आता लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामधील यादी सांगण्यामध्ये आली आहे. बघा, यादीमध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अमरावती जिल्हा. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तिथे पहिल्या टप्प्यामध्ये प्रक्रियेमध्ये निधी जमा व्हायला सुरुवात होत आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, मागे शेतकऱ्याकडून कर्जवसुली केली जात होती, आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे. भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमुक्ती अशी मिळणार आहे. हा बघ शेतकरी मित्रांनो, 18 जिल्ह्यामध्ये समजून घेणं अत्यंत प्रत्येक महत्त्वाचं आहे. आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यांचं कर्ज कधी माफ होणार, तर बघा, सरकारने त्यासाठी पण 7 दिवसाची टायमिंग दिली आहे. मग आता अमरावती आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे असं म्हणायचं काही हरकत नाही पडणार. चला मग शेतकरी बांधवांना आता पुढील जिल्हा पाहूया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना आता कर्जमाफी लाभ मिळणार आहे. त्यासोबत 50,000 रुपये लाभ कोणाला देखील मिळणार आहे ते देखील जाणून घेऊया. आता महत्त्वाचं झाले आहे. बघा, प्राधान्य दिले जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर कोल्हापूर या जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला आहे. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला आता लक्षामध्ये घ्या, ज्या शेतकरी यावर्षी कर्ज काढत आहे किंवा ज्या शेतकरी बांधवांना यावर्षी कर्ज भरलं आहे, बघा, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन रुपये लाभ देण्यामध्ये येत आहे, कसल्याही अटीशिवाय.
म्हणजेच की शेतकरी कर्जमाफी. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कर्ज थकीत असेल, इथून मागं कोणतीही वर्ष असो, कसलीही अट नाही, तुम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर जिल्ह्यामधून शेतकऱ्याला बघा मोठी बातमी येत आहे, या ठिकाणी देण्यात आली आहे. तर आता बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या विशेष यादीमध्ये पुढील जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे, म्हणजे की जळगाव आणि त्यानंतर नंदुरबार. बघा, त्यापुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे नांदेड. या जिल्ह्याचा उल्लेख असून पहिल्या टप्प्यामध्ये येथील शेतकरी कर्जमुक्ती होतील. आता लाभार्थ्यांची यादी अंतिम केली असून पडताळणीमध्ये काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच उरलेल्या जिल्ह्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे, असं स्वतः राज्याचे सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, शेवटचे काही मिनिटं फक्त लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला, कारण तुम्हाला माहीत असायला पाहिजे कोणत्या भागामध्ये कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार. आता बघा, पडताळणीमध्ये सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, तो म्हणजे बीड जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, त्यानंतर बुलढाणा आणि त्यानंतर वाशिम या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी त्यांची तपासून घ्या. शेतकरी बांधवांनो, जर तुमचा बीड जिल्ह्यामधून असाल किंवा बुलढाणा जिल्ह्यामधून असाल किंवा वाशिम जिल्ह्यातून असाल, बघा तरी आपण तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे, असं स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले येत आहे. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये यादीनुसार लाभ मिळणार आहे ज्यांची शेती पिकासाठी कर्ज घेतलेले आहे. बघा, आणि या ठिकाणी लक्षामध्ये या शेतकरी बांधवांना आम्ही जर पीक विमा कर्ज घेताना असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर मुदत कर्ज घेतला असेल, ट्रॅक्टरसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, श्रीमंत शेतकऱ्याला या प्रक्रियेतून बाहेर काढले जाणार असल्यामुळे केवळ गरजू आणि या ठिकाणी गरीब शेतकरी आहे यांनाच या ठिकाणी फायदा होणार आहे. आता कर्जमाफी योजनेचा मिळणार आहे लाभ. आता बघा शेतकरी बांधवांनो, यादी आतापर्यंत संपलेली नाही. तर आता बघा, पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले ते म्हणजे अकोला, त्यानंतर यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यामधील बँका आता कर्जमुक्तीसाठी सज्ज झाल्या आहे. त्यानंतर प्रशासनाने पूर्ण लक्ष दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्याकडे देखील लावण्यात येत आहे. बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा कर्जमाफी होणार आहे. कोणतेही शेतकरी आता वंचित राहणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदाच या 18 जिल्ह्यांचं आता कर्ज माफ करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टता सांगण्यामध्ये आली आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारमध्ये पुढील क्रमांकाचे जर जिल्हे सांगितले ते या प्रक्रियेमध्ये येत नाही. त्या नागपूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यामध्ये स्थान मिळणार असून मोठी आनंदाची बातमी आहे. पडताळणी पूर्ण होताच थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून बँकांमध्ये जमा केला जाईल आणि शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे. बघा, दुष्काळी आणि गरजू भागाला प्राधान्य देण्यात येण्याचं काम सर्वात आधी या ठिकाणी केलेलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, यामध्ये राहिलेले जिल्हे बघा, सरकारने पुढील जिल्हे सांगता गडचिरोली जिल्हा, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आणि त्यानंतर हिंगोली जिल्हा. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 100% कर्जमाफी केली जाणार आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता जास्त करण्याची गरज नाही. फक्त या 18 जिल्ह्यांची यादी लक्षामध्ये ठेवा आणि बघा, 50,000 रुपये प्रोत्साहन ज्या शेतकरी बांधवांना कर्ज घेतलेले आहे आणि जे कर्ज नियमितपणे भरतात अशा शेतकऱ्याला कर्जमाफीचा या ठिकाणी मोठा फायदा त्यांना मिळणार आहे. कारण 50,000 रुपये प्रोत्साहन या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात येत आहे. कर्ज मागे थकीत आहे, मग त्यांच्या तारखेची अट काढण्यामध्ये आली असून तुमचं कर्ज केव्हापासून असो पण थकीत असायला पाहिजे. बघा, तरच ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार, असं स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. मग शेतकरी बांधवांनो, बघा, आता तुम्ही अमरावती आणि कोल्हापूर सारख्या भागामधून असाल तर तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, भागामध्ये कर्जमाफी मिळणार असून सरकारची यादी आली आहे. यादीनुसार या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी आता मिळत आहे. पुढील जिल्हा पाहून घ्या. शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितले आहे, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नांदेड आणि जळगावमधील बँकेना निधी पुरवठा करण्यामध्ये आला असून तांत्रिक बाबीची पूर्तता केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच राहिलेल्या 18 जिल्ह्यांची नवीन यादी पुन्हा एकदा प्रकाशित होणार. सरकारी बांधवांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे की नाही ते तपासून घ्यावेत. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात येत आहे, सरकार कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी येत नाही. तर बघा, कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यामुळे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी जर तुमचं 2 लाखपेक्षा जास्त असेल तर 2 लाख या ठिकाणी सरकार माफ करणार. परंतु उरलेले पैसे तुम्हाला भरायला लागला, ते 10,000 असो, 20,000 असो, 30,000 असो की 50,000 असो, या ठिकाणी अटी नाही. तुम्ही कधी पण या ठिकाणी आपले कर्ज भरू शकता. याला सरकारनं टायमिंग दिला आहे.
आता कर्जवसुली होणार नाही, डायरेक्ट कर्जमाफी केली जाणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा आता लाभ मिळणार. शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी राहिलेल्या रकमेचा भरणा कधी ना कधी करावी लागणार आहे. बघा, पहिल्या टप्प्यामधील ही प्रक्रिया पूर्ण केल्यास शेतकऱ्याला कर्जमुक्ती प्रमाणपत्र मिळणे सोपे होणार आहे. टप्प्याटप्प्याने कर्ज माफी केल्यामुळे प्रशासकीय कामाचा ताण कमी होऊन सर्व जिल्ह्यांना योग्य ते न्याय मिळेल. तर टप्प्याटप्प्यानुसार शेतकरी बांधवांना कर्जमाफी आता मिळत आहे. मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला समजेल असे की कोणत्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांचा फायदा होणार, कोणत्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार. आणि शेतकरी बांधवांनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट मारला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.